तो मला आशीर्वाद होता की पुढे कधीतरी तू माझ्या जीवनावर चित्रपट करशील आणि या निमित्ताने मी जगभरात पोहोचेन. आणि मी स्वप्न उराशी बाळगलं. हळूहळू काय झालं की त्यांच्याबद्दल मला माहिती कळायला लागली की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक आनंदाश्रम आहे. तिथे खूप गोरगरिबांच्या प्रश्न सोडवले जातात. तिथे एक काय म्हणता येईल म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजल्या सकाळी 4 वाजेपर्यंत सभा भरलेली असते. जनता दरबार भरलेला असतो. आणि मला उत्सुकता निर्माण झाली की अशी कोण व्यक्ती आहे. आणि मी तेव्हा एकटा राहत होतो. तेव्हा मी ज्याही दुकानात जायचो, ठाण्यातच मी ज्याही दुकानात जायचो, पोळी भाजी केंद्रात जायचो, मेडिकल स्टोअरमध्ये जायचो, गॅरेजमध्ये जायचो, तिथे एकच फोटो लावलेला दिसायचा, तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. पण म्हटलं जनरली अगदी जवळचे असतील तर फोटो लागलेला असतो, पण हा सगळ्यांच्या दुकानामध्ये, सगळ्यांच्या ऑफिसेसमध्ये हा फोटो म्हणजे ही व्यक्ती आहे तरी कोण. म्हणून मला उत्सुकता निर्माण झाली आणि मी हळूहळू त्यांच्याबद्दल विचारणा करायला लागलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की जसे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना घडवली, तसे ठाण्यामध्ये शिवसेना वाढवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. आणि हळूहळू त्यांच्याबद्दल इतकी मनात उत्सुकता निर्माण झाली की त्यांचे किस्से मला कळायला लागले. आणि 2013 साली माझा खेळ मांडला नावाचा सिनेमा बघायला एकनाथ शिंदे साहेब आणि संजय राऊत साहेब आले होते. सिनेमा बघून झाला, त्या सिनेमावर चर्चा झाली आणि पटकन शिंदे साहेब म्हणाले की आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. तर मला असं वाटलं की तो रोल मी करावा, कारण आता माझं काम बघितलं यांनी, तू रोल तो चांगला करशील. आणि मी पण बोललो हो दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. पण हळूहळू माझ्या डोक्यामध्ये दिघे साहेबांच्या सिनेमाविषयीना चक्र सुरू झाले. आता हा सिनेमा झाला पाहिजे. आणि मी 2014, 2017, 2018, 2019 या 5-6 वर्षांमध्ये खूप प्रयत्न केले. कुठल्या तरी निर्मात्याला धरायचो, चला ना आपण सिनेमा करूया. तुम्ही भाऊक झाला, आता डोळे भरलेत तुमचे. म्हणजे काय दिघे साहेब जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी खूप माणसांना घडवलं, पण ते गेल्यानंतर घडलेला मी आहे. असे आनंद दिघे साहेब किंवा आता या स्टेटमेंटवर खूप लोक टीका पण करतील, ट्रोल पण करतील, पण मला त्याची भीती नाही. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते त्यांचे पट्ट शिष्य. म्हणजे ज्याप्रमाणे दिघे साहेब नसताना ते माझ्या पाठीशी उभे राहिले, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहिले हा प्रोजेक्ट होत असताना.